अखंड विश्वाला शांतीचा समतेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी स्पर्श करून त्यांना त्रिवार अभिवादन। तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, छत्रपती शाहू महाराज, संत घाटगे महाराज या सर्व महामानवांना साष्टांग दंडवत व विनम्र अभिवादन। ईश 14 अब, ईश 15 अब या भूखंडावरील सर्व रहिवासी, वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी या सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या वतीने उपस्थित व्यवस्थापक समिती चे सर्व कार्यकारिणी मंडळ यांच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा। हा नवीन वर्ष सर्वांना सुखाचा जावो अशी आपण भगवान चरणी प्रार्थना करूया। व तुमच्या समोर 2025 चा पहिला संदेश घेऊन आम्ही तुमच्या समोर येत आहोत। आपल्या भूखंडावरील सर्व पात्र रहिवासी, बायोमेट्रिक मधले रहिवासी, स्थलांतरित रहिवासी, इमारतीमधील 148 न्यू केसेस आहेत ते रहिवासी व भूखंडावरील मात्र संस्थेच्या सभासदांना असं वाटलं होतं की आपण एवढे दिवस का गप्प होतो 2024 मध्ये। त्याचं कारणही होतं। बंधू भगिनींनो, 2024 मध्ये भरपूरशा घडामोडी झालेल्या आहेत, त्या तुमच्या समोर आम्ही घेऊन येत आहोत। आपले विकासक कीस्टोन रिअल्टर्स लिमिटेड रुस्तमजी यांचे आपल्या प्रकल्पातील त्यांचे अधिकारी जे इथे नेमलेले आहेत त्यांच्या वतीने भरपूरशा घडामोडी झाल्या। आपल्या भूखंडावर त्यांनी कार्यालय खोललेलं आहे कीस्टोन रिअल्टर्स लिमिटेड रुस्तमजीचं। याच्यासाठी खोललं की विश्वरत्नच्या ऑफिसमध्ये कोण यायला मागत नाही, गुलशन डेअरी समोरच्या त्यांच्या कार्यालयात कोण जायला मागत नाही। कोण म्हणजे ज्यांचा बायोमेट्रिक झाला त्या बायोमेट्रिक मधले 304 रहिवासी, त्यांच्या फक्त 85 फायली आपल्या विश्वरत्नच्या कार्यालयात विश्वरत्नाच्या स्वाधीन केल्या। त्या फायली, त्यांच्या पात्रतेसाठी आलेल्या फायली आम्ही विकासक कीस्टोन रिअल्टर्स लिमिटेड रुस्तमजी यांचे अधिकारी यांच्या स्वाधीन केलेल्या आहेत। आपल्या पात्रतेसाठी जे बायोमेट्रिक मधले रहिवासी त्यांची पात्रता ठरवण्यात येणार आहे, त्यांचे अपील अर्ज त्या संदर्भात जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकरण 2 इथे त्यांचे अपील मांडण्यासाठी, त्यांच्या पात्रतेसाठी त्यांच्या बाजूनी वकील म्हणून उभे राहण्यासाठी आपण ॲडव्होकेट नर यांना नेमलं होतं व नेमलं आहे। त्या माध्यमातून या 85 फायली आपल्याकडे आलेल्या आहेत, त्याच्या 18 फायली ज्या पात्र होऊ शकतात अशा फायली आपण अपर जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन सुपूत केल्या होत्या। त्यांची हेअरिंग, त्यांच्या पात्रतेसाठी सुनावणीही झाली व त्याचे क्लोज फॉर ऑर्डर असा आदेश देण्यात आला। त्यांची पात्रता येणं गरजेचं होतं, पण याला विलंब का लागलेला आहे ते आपले विकासक कीस्टोन रिअल्टर्स लिमिटेड रुस्तमजी
यांचे अधिकारीच आपल्याला देऊ शकतात. त्यांचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. कारण जो व्यवहार, जी बोलणी करायची आहे ते प्रकल्पातील विकासक यांनीच करायची असते. आपण त्या 18 लोकांच्या समोर संस्थेची न हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे. त्याखेरीज आपल्या भूखंडावर काही मंडळ आहेत, काही संघटना आहेत, त्यांच्या माध्यमातून ज्या फायली संस्थेकडे आल्या नव्हत्या अशा 14 फायली त्याही अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या होत्या. त्यांच्यामधील 14 लोकांची सुनावणी झालेली आहे. त्यांचीही पात्रता येणं आवश्यक आहे. पण त्यांच्या फायली आपल्या संस्थेने तपासणी केलेली नाही आहे. त्यांचे काय पुरावे, त्यांचे काय डॉक्युमेंट आहेत, त्या फायलीवर त्यांचे काय डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत हे आपल्या संस्थेला माहीत नाही आहे. आपल्या संस्थेने त्यांच्या सुनावणीच्या दिवशी तसं पत्रके दिली होते की आमचेच रहिवासी आहेत, यांचे पुरावे तपासणे अपर जिल्हाधिकारी यांचं काम आहे. आणि त्यांचे त्या डॉक्युमेंटच्या द्वारे जर 1/1/2011च्या GR प्रमाणे पात्रता ठरत असेल तर आपल्या संस्थेला कुठलाही ऑब्जेक्शन नाही आहे. आणि जर का अपर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकरिता न हरकत प्रमाणपत्र मागितलं तेही आम्ही देऊ. तसेच दिवाळी आपलं नोव्हेंबर महिन्यामध्ये हे कार्यालय खोलण्यात आलं होतं विकासकाचं मध्यभागी आपल्या भूखंडावर. त्यांना असं काय तिकडच्या लोकांकडनं सांगण्यात आलं कि ना विश्वरत्न के ऑफिस में कोई जाएंगे, ना आपके ऑफिस में जो कंटेनर है गुलशन डेयरी के सामने उधर कोई आएंगे, आपको अपना ऑफिस अपने इधर खोलना पड़ेगा. विकासकांनी ते ऑफिसही खोललं. तिथे रहिवाशांना आव्हानही करण्यात आलं त्यांच्यातर्फे की तुमच्या पात्रतेसाठी फाईल देण्यात यावी. तर तिथं पात्रतेच्या फाईल फक्त 2 जणांच्या झालेल्या आहेत, त्यांनी विकासकाचा विरोध केला होता. व काय 3-4 फायली त्यांच्याकडे आल्या असतील. माझ्या भूखंडावरील रहिवाशांना आमच्या संस्थेच्या वतीने एकच विनंती आहे की तुम्ही ज्या फायली देता त्या फायलीची जबाबदारी या भूखंडावरील जी विश्वरत्न संस्था आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, जी झोपुप्राच्या नियमानुसार संस्था रजिस्टर झालेली आहे, त्या संस्थेची व झोपुप्राच्या नियमानुसार जे विकासक लाभलेले आहेत त्या किस्टोन रिलेटेड रुस्तमजी यांची आहे. पण भूखंडावरील कुठल्याही रहिवाशांनी कुठल्याही एजंटच्या मार्फत ज्यांनी दुकान खोललेले आहेत आपले, त्यांच्या मार्फत जर फायली दिल्या, त्या फायली जर संस्थेकडे आल्या नाही तर त्याची जबाबदारी संस्थेची नसणार आहे. मी हे तुम्हा सर्वांना जे इथं उपस्थित बसलेल्या त्यांना विचारतोय, या फायली आपल्या संस्थेकडे येणार नाही तर परस्पर कुठल्या एजंटच्या मार्फत गेल्या त्याची जबाबदारी आपली आहे का? नाही, बिलकुल नाही. तर माझ्या रहिवाशांना एकच सांगणं आहे, ज्यांनी दुकान खोलून बसलेत त्यांच्या माध्यमातून जाऊ नका. जर तुमच्या फायली आपल्या संस्थेकडे आल्या आणि विकासकाकडे डायरेक्ट तुमच्या फायली गेल्या, ही जबाबदारी विकासकाची आणि ही संस्थेची असेल. पण कुठल्या एजंटच्या थ्रू तुमच्या फायली गेल्या तर ती जबाबदारी आपली राहणार नाही. कारण का एजंट लोकांना हेच दाखवायचं आहे की ही पब्लिक आमच्या सोबत आहे, पण तुम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांना किती मर्यादा आहे, त्यांना किती अधिकार आहे हेही बघा. कारण इथं फक्त अधिकार 2 लोकांनाच आहे, एक विश्वरत्न संस्थेला व जो विकासक लाभलेला आहे त्यांना. बाकीचे एजंट लोक आपले दुकान खोलून बसलेले आहेत. त्यातल्या त्यात भूखंडावरील काय एक रहिवासी आहे आपला, ज्यांनी तिथे ऑफिस खोलायला लावलं त्या व्यक्तीने त्याच्याकडनं 5 लाख रुपये त्याच्या पात्रतेसाठी घेतलेले आहेत. म्हणजे विचार करा, तुमच्या मधलीच व्यक्ती तुमचा घातक आहे, तुमचा विश्वासघाती आहे.
जर तुमची पात्रता येणार आणि तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित असतील, 1-1-2011 प्रमाणे जर तुमचे डॉक्युमेंट असतील, तर तुमची पात्रता आणण्यास इथं उपस्थित जी विश्वरत्न संस्था व जी कार्यकारिणी समिती आहे ती जबाबदार आहे. ज्यांची पात्रता येऊ शकत नाही, त्यांचे डॉक्युमेंट नसतील, अशा लोकांना सहकार्य करून विकासकांकडनं त्यांचा अधिकार घेऊन द्यायला ही कार्यकारिणी समर्थ आहे व जबाबदार आहे. म्हणजे येणारच नाही, संस्थेला मानतच नाही, त्याला आपण काय करू शकतच नाही, मग तो त्यांचा निर्णय असेल. आज विकासकाला आम्ही बोलून बोलून थकलो. 2022 मध्ये आम्ही त्यांना टर्म्स अँड कंडिशन दिलेलं आहे. त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनावं त्या टर्म्स अँड कंडिशन प्रमाणे. त्याच्यानंतर का बायोमॅट्रिक मधले लोक नव्याने त्यांना नंबर पडलेले आहेत प्राधिकरणामार्फत, अशा लोकांनाही ज्यांची पात्रता होईल त्यांना त्यांचा अधिकार, ज्यांची नाही होणार त्या लोकांचेही मुद्दे ॲग्रीमेंटमध्ये किंवा त्यांच्या लेटर हेडवरती आले पाहिजे आणि ते ॲग्रीमेंट लवकरात लवकर रजिस्टर झालं पाहिजे. कारण एवढा मोठा प्रकल्प आहे, तर फक्त नोटरी केलेलं ॲग्रीमेंट नसलं पाहिजे, ते रजिस्टर असलं पाहिजे, जेणेकरून कुठेही कोर्टामध्ये या सरकार दरबारी त्याला मान्यता प्राप्त होईल. तर आमच्या विकासकाकडे हीच मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या DAPA आमच्या टर्म्स अँड कंडिशन प्रमाणे जे तुम्हाला दिलेले आहेत त्यामार्फत ते करण्यात यावे. त्याखेरीज आपल्या भूखंडात त्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये जेवढे रहिवासी पात्र होतील, जेवढ्या लोकांना घर दिलं जाईल, त्या घराच्या समोर SRA मार्फत जे 40,000 भरायचे असतात ते भरणारच आहेत विकासक. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण प्रत्येक घरामागे 1 लाख रुपये डिपॉझिट मागितलेलं आहे. 1 लाख रुपये हे त्यांचं फिक्स डिपॉझिट म्हणून मागितलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये त्या 1 लाखाच्या समोर जे व्याज भेटेल त्यांनी त्यांच्या मेंटेनन्स वरती वापस पण नाही. हो, मेंटेनन्स वरती भार पडणार नाही. जर आपल्याला रुपया काढायला लागत असेल तर तिथे आपल्याला 4 आणे काढावे लागतील. कारण जर 100 घरांची ती बिल्डिंग असेल तर त्या 100 घरामागे 1 करोड तिथे जमा होतील. त्या 1 करोडच्या इंटरेस्ट वरती तुमचा मेंटेनन्स केला जाईल. जर 200 लोकांची बिल्डिंग अशी घरं असतील त्या बिल्डिंग मध्ये, तर तिथं 2 करोड दिले जातील विकासकाकडून फिक्स डिपॉझिट म्हणून, जी आपण मागणी केलेली आहे लोकांसाठी. त्यांच्या मार्फत जे व्याज येईल त्या पैशाच्या समोर त्यांचा मेंटेनन्स फ्री केला जाईल. 10 वर्षाचं जे मेंटेनन्स असतं विकासकाचा, लिफ्ट वगैरे जे काय टेक्निकल विषय असतात त्याच्यावरती ती विकासकाची जबाबदारी आहे. बिल्डिंग दिल्यानंतर, कायमस्वरूपी बिल्डिंग दिल्यानंतर मग तो मेंटेनन्स सांभाळायची जबाबदारी आपली आहे. पण 10 वर्ष लिफ्ट वगैरेची जबाबदारी विकासकाची असणार आहे. पण जो लाईटचं बिल आहे, पाण्याचं बिल आहे, ते आपल्या रहिवाशांना भरावं लागतं. त्याच्यासमोर आपण 1 लाख मागितलेले आहे, जेणेकरून त्याच्या व्याजावर आपल्याला ते सोयीस्कर पडतो, आपल्यावर मोठा भार येणार नाही. कारण काही लोक मेंटेनन्स भरता येत नाही, काय गरीब लोक आहेत, त्यांचा कुटुंब मोठा आहे, त्या पैशाच्या कमतरतेमुळं ते विकून हा एरिया सोडून जात आहेत, हा विभाग सोडून जात आहेत. ते पुढे भविष्यात न होण्यासाठी आपण ही मागणी केली. अशा भरपूर ज्या सुविधा आपण मागण्या केलेल्या आहेत. पण तो कधी येणार, जेव्हा आपलं ॲग्रीमेंट आपल्या जी निवडून आलेली संस्था आहे त्यांच्याबरोबर होईल, तेव्हा ते साध्य होईल. आणि ती मागणी आपण विकासकाबरोबर करत आहोत. आणि जर का आपल्या रहिवाशांनी या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट न होता जर शिफ्टिंग घेतली आणि त्याचं काय कमी जास्ती झालं तर ही संस्था जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्या. कारण एजंट लोक तुम्हाला बोलतील फेब्रुवारी महिना, एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर शिफ्टिंग घ्यायचं आहे. जर आपलं भवितव्य सुरक्षित झालं नसेल, तर जर तुम्ही शिफ्टिंग झालात, स्थलांतरित झालात, तर ती जबाबदारी तुमची असेल आणि त्या एजंटची असेल. मग ती संस्था आणि विकासकाची नसेल. विकासक करेल तर त्याचीच असेल, पण संस्थेची नसणार. संस्था जेव्हा आपल्या रहिवाशांचं भवितव्य त्या एग्रीमेंट मध्ये सुरक्षित करेल, तेव्हा त्या रहिवाशाची जबाबदारी आपल्या संस्थेची असेल. आणि संस्थेचं नाही ऐकता जर एजंट लोकांची लोक ऐकत असतील, तर मग ते रहिवाशांचं जर नुकसान झालं तर त्यांची जबाबदारी. ही संस्था आपली निवडून आली. ही संस्था निवडून आल्यानंतर जे विरोधक होते त्यांनी
त्या संस्थेविरोधात कॉपरेटिव्ह कोर्ट असतं तिथं तक्रार केलेली आहे की ही संस्था चुकीच्या माध्यमातून निवडून आलेली आहे, इलेक्शन बोगस ठरलेलं आहे, त्याच्या तारखाही झालेल्या आहेत. त्यांनी असं दाखवलेलं आहे, त्या रहिवासी म्हातारे रहिवासी होते, वडीलधारी मंडळी होती, त्यांना चालता येत नव्हतं, ते तर तिथं उपस्थित होते, त्यांचे वारसदारी होते. त्यांचे फोटो कॉर्प करून दाखवलाय की पात्र सभासदांनी वोटिंग न करता त्यांच्या वारसाने वोटिंग केलेली आहे. ते कायद्याने तर आम्ही त्याला जाणारच आहोत. ही चिटिंग जी त्यांनी केलेली आहे, फोटो कटिंग करून दाखवलेले आहे, त्याच्या विरोधात कायद्याने तर आम्ही जाणारच आहोत. ते पुढे ठरेल की संस्था चुकीच्या माध्यमातून निवडून आलेली आहे की कशा माध्यमातून निवडून आलेली आहे. त्या तारखेला इथं उपस्थित सर्व रहिवासी असतात, पण या म्हणजे व्यवस्थापक समिती असते, पण या व्यवस्थापक समितीमध्ये काही लोक इथे दिसत नाही, हे तुमच्या लक्षात येईल. त्याचं कारण असं आहे, त्यांना या व्यवस्थापक समितीशी काही लेणं देणं नव्हतं. ते विरोधकांकडून आपल्या इथं आले होते, तिथं त्यांच्याबरोबर काहीतरी विश्वासघात झाला होता त्यांचा. आपण या सत्यमेव जयते पॅनल, एक सत्यमेव जयते पॅनल तर्फे आपण इथं उभे होतो इलेक्शनला, निवडणुकीला. त्या निवडणुकीमध्ये सत्यमेव जयते पॅनलचे उमेदवार निवडून आले, त्यासोबत बाहेरून आलेले उमेदवारी आपण स्वीकारले होते, ते निवडून आले. ते उमेदवार इथं उपस्थित नाही दिसलं, तर त्याचं कारण आहे ना, त्यांना आमचं कामकाज पसंत येत नाहीये. आमची ही जी व्यवस्थापक समिती आहे, हे जे केंद्र शासनाचं जे महाराष्ट्र सरकारची उपविधी आहे 1960 प्रमाणे, त्या उपविधीमधील नियमाच्या नुसार आपली संस्था चालते व त्याच्या कायद्यानुसार आपली संस्था चालते. जे इथे उपस्थित नाही त्यांच्यामधलं काही लोकांची अशी मागणी होती की त्यांना विकासकाकडून मानधन मिळावं, त्यांना या प्रकल्पामध्ये विकासकाला फायदा होतोय तर आपल्याला पण फायदा झाला पाहिजे, व्यवस्थापक समितीला, असे त्याचं म्हणणं आहे. माझ्या पात्र झोपडीधारकांनी आपल्याला विश्वासाने निवडून दिलेला आहे की त्यांच्या अधिकाराच्या घरासाठी व भूखंडावरील बायोमॅट्रिक मधील जे रहिवासी त्यांच्या घराला नंबर पडलेले आहेत ते, व जे स्थलांतरित लोक आहेत ते रहिवासी, इमारतीमधील 148 SRA मार्फत अनऑथराइज ठरले आहेत त्या रहिवाशांसाठी त्यांच्या अधिकार मागण्याचं सोडून यांचा स्वार्थ साधायचा, म्हणून ते इथं उपस्थित नाही. आज या संस्थेला 15 महिने निवडून येऊन 15 महिने झालेले आहेत. या 15 महिन्यामध्ये या संस्थेने शासनाच्या उपविधीच्या नियमाप्रमाणे आपली संस्था चालवली. खरं तर ज्या मासिक सभा घ्यायच्या असतात त्या मासिक सभा उपविधीमधील 132च्या नियमानुसार सेक्रेटरीला घ्यायचे असतात, पण सेक्रेटरी या संस्थेच्या कार्यालयामध्ये या 15 महिन्यामध्ये फक्त मासिक सभेला उपस्थित असतात. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना हे कार्यालय दिसत नाही. पण त्यांना विकासकाच्या कार्यालयात बसायला, जे इथं उपस्थित कार्यकारिणी नाही त्या लोकांना विकासकाच्या कार्यालयात बसायला टाइम मिळतो संध्याकाळचा, पण संस्थेच्या ऑफिसमध्ये यायला संध्याकाळचा त्यांना टाइम भेटत नाही. आणि इथे पण सर्व कामधंद्याला जातात. संस्थेचं ऑफिस संध्याकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत, 9 ते 10 वाजेपर्यंत आपण लोकांच्या, आपल्या रहिवाशांसाठी उघडं ठेवतो आणि त्यांच्या काही समस्या असतात त्या मार्गी काढण्यासाठी. पण या लोकांना या संस्थेच्या कार्यालयात बसायला योग्य वाटत नाही. त्यांना विकासकाच्या कार्यालयात बसून लीडरगिरी करायला बरी वाटते. आणि संस्थेची जी मासिक सभा असते त्याच्यात उपस्थित राहायला त्यांना आवडत नाही. का? त्यांना टाइम भेटत नाही. पण विकासकाच्या कार्यालयात बसायला त्यांना टाइम मिळतो. आज या संस्थेने व या सत्यमेव जयते पॅनलनी विकासकाला विनंती करून जे स्थलांतरित लोक आहेत त्यांना मानधन मिळून दिलं होतं. भाडं नाही, पण एक मदत स्वरूपामध्ये त्यांना मानधन मिळून दिलं होतं.
ह्या लोकांच्या चुकीमुळे हे मानधन काही कारणास्तव बंद झालेलं आहे. ते आज ना उद्या ते चालू आहे. पण हे जे इथं उपस्थित नाही त्यातला मधला एक दोन लोक मामा हॉटेलच्या बाजूला उभं राहून आपल्याच रहिवाशांना ज्यांचं मानधन चालू होतं त्यांना टोकतात. अरे तुम्हाला भाडा बंद हो गया, तुम्हाला मानधन बंद हो गया. त्यांना लाज वाटली पाहिजे. कारण त्या झोपडीधारकांचं मानधन बंद झालेलं आहे, त्यांना तुम्ही टोकता. त्यांच्या मनाला काय वाटत असेल. 22 वर्ष त्यांचं भाडं बंद होतं, त्यांना मदत स्वरूपी मानधन या संस्थेने मिळून दिलेलं. ते काय कारणास्तव बंद झालं तर तुम्ही त्यांना टोकता, त्यांना टोमणे मारता. तुम्हाला लाज कशी वाटत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ज्या मासिक सभा घेतलेल्या आहेत, महिन्याच्या मासिक सभा घेतलेल्या आहेत, ते उपविधी 1960 प्रमाणे जे नियम आहेत शासनाने आखलेले त्या नियमानुसार आपण घेत आलो आहोत. जर सेक्रेटरीने सभा नाही घेतली तर तो अध्यक्षाची जबाबदारी असते ती सभा घेण्याची, आणि ती सभा मी घेतली आहे. खरं तर सेक्रेटरी इथं उपस्थित पाहिजे ती नोटीस बनवताना. जर तो सेक्रेटरी तिथं उपस्थित नसेल तर त्याला काय बोलवायला आम्ही त्याचे नोकर बसलेले नाहीये. कारण पात्र झोपडीधारकांनी त्यांच्या हितासाठी या संस्थेला निवडून आणलेलं आहे. तर जे इथं उपस्थित असतील ते लोकांच्या हितासाठी कार्य करतील. तर सेक्रेटरीनी पण कार्यालयात यावं आणि त्याचं कामकाज पाहावं. ही नोटीस मी स्वतः बनवून या व्यवस्थापक समितीमध्ये 3 लोक SRAच्या कायद्यानुसार नियमानुसार नियुक्त केलेले आहेत. त्या 18 लोकांच्या समितीमध्ये ते 3 लोक म्हणजे अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी आणि खजिनदार. ती नोटीस मी खजिनदाराच्या स्वाधीन करतो. खजिनदार ती व्हॉट्सअप मीडियाद्वारे 18 लोकांना पोस्टी करतो. जर सेक्रेटरी आला तर सेक्रेटरीनेच ते मिनिट आपलं नोटीस बनवून ते व्हॉट्सअप करायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचं 18 लोकांपर्यंत कार्यकारी समितीसमोर. पण ती जबाबदारी तो पार पाडत नाही. कारण आमच्याकडे पुरावे आहेत. हा जो रजिस्टर आहे हा 15 महिन्याचा रजिस्टर आहे. ह्याच्यामध्ये सेक्रेटरी दररोज ऍब्सेंट आहे, दररोज गैरहजर आहे त्या कार्यालयात. कारण मी याच्यासाठी बोलतोय, सेक्रेटरी गैरहजर आहे, त्यांच्यासोबत आपले सचिवही आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की हे जो मी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे तर मी माझी इथं मनमानी करतोय. मी कुणाचं ऐकतच नाही त्या कार्यकारिणीमध्ये. मी माझ्या स्वतःच्याच मनाने सर्व कारभार करतोय. माझं एकूण एक पत्रक विकासकाबरोबर जे संभाषणाचं पत्रक आहे, जे लोकांच्या हितासाठी आपण विकासकाला मारत असतो, ते झाल्यानंतर व व्हायच्या अगोदर यांच्याशी चर्चा करून मी सबमिट करतो. विकासकाला भेटलो तरी त्याच्या भेटल्यानंतर तिथे काय घडामोडी झाल्या ते यांना सांगत असतो. पण यातले काही लोकांना असं म्हणणं आहे की जितू तू आम्हाला काही सांगतच नाही. कारण जितून यांचं दुकान बंद केलेलं आहे. पण यांना फक्त यांचा स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे. त्याच्यामधला आता माझी नोव्हेंबर महिन्यात एक मासिक सभा झाली. त्याच्यामध्ये तो नियम आहे उपविधी मधला 1960 ची जी उपविधी आहे त्याच्यात नियम आहे. त्या नियमानुसार मासिक सभेच्या मीटिंग मध्ये जर कोणी 3 महिने सलग गैरहजर असतील तर ते डायरेक्ट SRAच्या माध्यमातून निष्कासित होतात. इथं जे उपस्थित नाही त्यामधले 3 लोक, एक 8 महिने अनुपस्थित होता, एक 7 महिने अनुपस्थित होता आणि एक 5 महिने अनुपस्थित होता. आणि यांचं म्हणणं आहे की जितेंद्र जाधव यांनी आम्हाला चुकीच्या माध्यमातून निर्णय घेऊन बाहेर काढलेला आहे. हा जितेंद्र जाधवचा निर्णय नव्हता. जी मासिक सभा झाली होती त्यामध्ये भागुराम सोनू मोरे, लता अनिल माडिक, ज्योती सावंत, तानाजी जाधव, जॉन कार्डोस यांनी आक्षेप नोंदवला होता की आम्ही सतत
या कार्यालयात उपस्थित असतो, सतत मासिक सभेमध्ये उपस्थित असतो, मग जे गैरहजर असतात त्यांच्यावर कारवाई का नाही होत आहे? मग त्याकरिता उपविधीमधील नियमानुसार त्यांना आम्ही नोटीस बजावलेली आहे. तशी आम्ही SRA ला तसं कळवलेलं आहे. पण आपल्या सेक्रेटरीचं म्हणणं असं आहे, सचिवांचं, की आपण SRAचे नियम न पाळता आपल्या लोकांना वाचवायचं आहे. माझी ते इच्छा आहे ते सर्वच वाचावे, पण का आपले विरोधक आहेत ते SRA मध्ये वेळोवेळी आपल्या इतिवृत्तांची मागणी करत असतात. त्यांना इतिवृत्तांत देऊन सुद्धा ते इतिवृत्तांत भेटलं नाही म्हणून अशी खोटी तक्रार करत असतात. त्या बावनकुळे मॅडमला सहाय्यक निबंधकाचे जे श्रेणी 2चे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना आम्ही तशी माहिती दिलेली आहे की आम्ही वेळोवेळी तुम्हालाही इतिवृत्तांत पुरवलेलं आहे आणि जे विरोधक आहेत ज्यांनी आमच्याकडे मागणी केली होती त्यांनाही पुरवलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त 12 महिन्याचा इतिवृत्तांत SRA ला आम्ही स्वाधीन केलेला आहे आणि त्याला तसं बोललेलं आहे श्रेणी 2च्या अधिकाऱ्याला की आम्ही 1960 उपविधीमधील जे नियम आहेत त्याचे पालन करून हा इतिवृत्तांत बनवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला काही खोडी आढळल्यास त्याच्यावर तुम्ही तुमची कारवाई करू शकता. जर ते योग्य असतील तर तुम्ही न्याय देऊ शकता, आदेश देऊ शकता. जे अयोग्य असतील त्याच्यावरही तुम्ही आदेश देऊ शकता. जरी आम्ही केलं नसतं तर विरोधकांनी त्याच्यावरती पॉईंट उचलून आमच्यावर आक्षेप घेतला असता की यांनी उपविधीमधील नियमाचे उल्लंघन केलेलं आहे, म्हणून उपविधीचे नियम पाळून आम्ही हे सर्व कारवाई केलेली आहे. या 3 लोकांना जे सतत गैरहजर असल्यामुळे आम्ही निष्कासित केल्याचं पत्रक पाठवलेलं आहे व SRA ला कळवलेलं आहे. तर गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याच्यावरच एक मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये ते आले आणि त्यामध्ये जे मासिक सभा होती त्या मासिक सभाचे जे 3 मुद्दे असतात, अध्यक्षाची निवड, मागील इतिवृत्तांचं वाचन, अध्यक्षाच्या येणाऱ्या वतीने येणारे इतर विषयमध्ये 3ऱ्या विषयमध्ये त्यांनी विषय घेतला की तुम्ही आम्हाला चुकीच्या माध्यमातून काढलेलं आहे. मी त्यांना एवढं पण म्हटलं की तुम्हाला जे काढलेलं आहे ते SRAच्या नियमानुसार काढलेलं आहे. मी काढणारा नाही त्याच्यात. मी SRAचं आमच्या कार्यकारिणीच्या आदेशावरती त्यांच्या आक्षेपवरती आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याची सर्व पाठपुरावा आम्ही SRAशी केलेला आहे. तर SRA ठरवतील ते योग्य की अयोग्य. ते माझ्याबरोबर वाद घातला. इथे आपली जी सप्टेंबर महिन्यात वार्षिक सर्वसाधारण सभा झाली होती, जे घेणं आवश्यक असतं, त्याच्यामध्ये आपल्याच जे उपस्थित नाही त्याच्यामधले 1-2 सभासदांनी आपल्या रहिवाशांना, पात्र सभासदांना सांगितलं होतं की मीटिंगला जाऊ नका, काही फायदा नाही. आपली सभा व्यवस्थापक समिती असून ते आपल्या लोकांना अशी चुकीची माहिती देतात. त्याच्यावरती खरं खोटं करण्यात आलं. त्याच्यानंतर आपल्या संस्थेची एक मीटिंग झाली रहिवाशांसोबत. तिथेही काही लोकांना खाली पकडून बोलत गेलं की हम लोग इन लोग से अलग हो गेले, तुम लोग हम लोग का ग्रुप जॉईन हो जाओ. ते खरं खोटं करण्यासाठी ज्यांच्याबरोबर संभाषण झालं होतं त्या व्यक्तीला आम्ही आज बोलवली असता ज्या व्यक्तीने त्यांच्याशी संभाषण केलं ते खोटे ठरले. असं असताना मी स्वतः आजारी असताना या लोकांनी माझ्यावरती आक्षेप असा नोंदवला खार पोलीस स्टेशनमध्ये की जितेंद्र जाधव आम्हाला शिवीगाळ करतो, आमच्याशी आरेरावीची भाषा करतो, ही लता अनिल माडिक त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतो, सत्य म्हणजे ते पॅनलची लोक त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. आज इथं 13 ते 14 मीटिंग झाल्या. 13 ते 14 मीटिंग मध्ये कधी आपले वाद झाले का? मी तुम्हाला कधी दाबण्याचा प्रयत्न केला का? वेळोवेळी या मीटिंग मध्ये अमर चाफे तर्फे काय मागण्यात आलं जरा तुम्ही सांगाल का? अमर चाफेची काय मागणी होती? पेट्रोल आपल्याला भेटलं पाहिजे. काय पाहिजे? पेट्रोल भेटलं पाहिजे. पेट्रोल म्हणजे यांना मानधन पाहिजे होतं. यांना मानधन आम्ही देऊ नाही शकलो कारण आम्ही रहिवाशांसाठी कार्य करतोय. तर यांना यांचं रहिवाशांचं हित न जपायचं तर नाहीच आहे, पण यांना यांचं पेट्रोल चालू पाहिजे.
आता ह्याच्यात माझी काही चुकी आहे का? मी विकासकाकडे बोलू की माझ्या कमिटीला दर महिना मानधन द्या. जर त्या विकासकांनी यांना दर महिना मानधन दिलं तर तुमची कामं होतील का सांगा? आपल्या रहिवाशांची कामं होतील का? यांना पेट्रोल पाहिजे. आमचे काय इथं उपस्थित आहेत ह्याच्यातले काय सभासद जेव्हा फेरफटक्याला निघतात तेव्हा आपल्याच समितीमधील व्यवस्थापक समितीमधील जे इथं उपस्थित नाही त्यांना मेन मुद्द्यावर का SRE ठेवलेला आहे. त्यातला एक जण बोलतो, अरे विकासक ये बिल्डर पगार नहीं देता तो हम लोग कैसा काम करेगा? विकासक ने महीने महीने में मानधन दिया तो हम लोग काम करेगा. म्हणजे ही लोक मानधनासाठी निवडून आलेले आहेत, हे लोकांच्या हितासाठी निवडून आलेले नाही. अशा चर्चाही लोक करतात. आता यातलाच एक गौतम जाधव, त्याच्या मार्गदर्शनाखाली माझी पोलीसमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे आणि बावनकुळेकडं की हा अध्यक्ष नको आम्हाला, हा अध्यक्ष आरेरावी करतो, हा अध्यक्ष सभासदाला व्यवस्थापक समितीला वेलोवेली शिवीगाळ करतो. आणि ह्यांच्या अंगावर आलं ना, ह्यांच्या अंगावर याच्यासाठी आलं कायद्यानुसार हे पकडले गेलेले आहेत. अध्यक्ष या नात्याने जेव्हा जेव्हा मला सभा घ्यायची जे सेक्रेटरीनी घ्यायला पाहिजे त्यांनी नाही घेतलं, ती मी माझी जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याची नोटीस बनवून मी खजिनदाराकडे दिलेली आहे. खजिनदारनी ते 18 लोकांच्या ग्रुपवर टाकलेले आहे. त्या 18 लोकांच्या ग्रुपमध्ये 2 लोक स्वतःहून बाहेर पडलेले आहेत. ते 16 लोकांना नोटीस मिळतात, त्याच्या व्यतिरिक्त अगोदर 2 लोकांना पण देत होते जे बाहेर पडलेले आहेत. ते भेटून असताना ते लोक उपस्थित राहिलेले नाही तर त्यांच्यावर काय कारवाई होणारच. आता ती कारवाई होणार आहे म्हणून तिथे माझ्या विरोधात अशी तक्रार केली जाते SRE मध्ये की अध्यक्ष आम्हाला शिवी देतो, अध्यक्ष आरेरावी करतो, त्या गोष्टी मानतच नाही. अरे या ज्या सभा घेतलेल्या आहेत त्या उपविधीच्या नियमानुसार जर घेतल्या नसतील तर ते SRE ठरवतील या अध्यक्षाला बाहेर काढायची. मी त्याला घाबरत नाही आहे. मी जर कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर आपल्या सचिवालाच SREचे नियम पाळायचे नाहीत, तेव्हा ते SREचे नियम बाजूला ठेवा, आपल्या लोकांना आपण बाहेर नाही काढायचं. अरे आपण जरी नाही काढलं त्यांना तर विरोधक तिथे जाऊन आपली तक्रार करतील की पुरी संस्था जर बरखास्त केली त्याला जबाबदार कोण आहे? त्याच्यासाठी त्याचा हात वर. पण त्याला SREचे नियम मानायचे नाही. आता SREच्या नियमाप्रमाणे आपण चाललोय. जर SREने त्या तिघांना माफ केलं तर आम्ही त्याचा स्वीकार करणारच आहोत, कारण आपल्या लोकांनी त्यांना निवडून आणलेलं आहे. त्यांना ठेवणं ना ठेवणं ते आपली जबाबदारी थोडी आहे. आपलं काम आहे जे SREच्या नियमामध्ये जे काय चुकीचं व नियमाचा उल्लंघन झालेलं आहे ते SRE समोर ठेवणं. त्यांना ठेवणं न ठेवणं ते SREचं जबाबदारी आहे, ती आपली नाही आहे. ते SRE आदेश देतील. त्यांनी खार पोलीस स्टेशनला अशी तक्रार मारले की मी शिवी दिली. त्या मीटिंगमध्ये हे 9 लोक सांगतील मी त्यांना शिवी दिली का? बाचाबाची झाली, संभाषण झालं, आवाज झाला. त्याच्यामध्ये त्या स्वतःच म्हणाल्या ज्यांनी माझी तक्रार केलेली आहे मला कामाला जायचं मी निघून जाते, आणि त्या निघून गेल्या. मग मी त्या बाईला शिवी कधी दिली? मी त्या अमर चाफेला शिवी दिली का? त्या बोस्त्या डिसोजाला शिवी दिली का? आणि आपल्याकडे हे वरती कॅमेरा लागलाय, त्या कॅमेरामध्ये पुऱ्या क्लिप आहेत. त्या बोस्त्या डिसोजा, अमर चाफे, तिचं तर मला नावच नाही घ्यायचं आहे, वापस बोलेल काहीतरी खोटी तक्रार करेल माझ्यातर्फे. त्यांचं असं म्हणणं होतं की मी चुकीचा निर्णय घेतलेला आहे. तुमचे आदेश आम्हाला अमान्य आहेत, आम्ही मानत नाही. तुम्ही माझा आदेश मानायला या अमान्य करायला मी काय इथे सहाय्यक निबंधक नाही का श्रेणी 2चा अधिकारी नाही, ते ठरवतील. SREचे अधिकारी ठरवतील. मी त्या बोस्त्या डिसूजाला विचारलं, त्याने तक्रार पत्र लिहून आणलं होतं की तुझे आदेश आम्हाला मान्य नाही, आणि तो आदेश मी नाही घेतला, या कार्यकारिणीने घेतलेला आहे सर्वानुमते. आणि 5 लोकांचा आक्षेप होता तुमच्यावरती. त्याला विचारण्यात आलं बोस्त्या डिसूजाला की बाबा जेव्हा तुझ्याकडं हे लोक विचारा आलेले बाबूश, जॉन कार्डोस आणि लता माडी, तेव्हा तू ह्यांना उत्तर काय दिलंस या लेटरमध्ये लिह. त्यालाच विचारलं तू काय उत्तर दिलेलंस, तर स्वतःच म्हणाला, त्यांनी स्वीकारलं पण, हा मी उत्तर दिलं, मला टाइम भेटत नाही, मला काय तुमच्यामध्ये पडायचं नाही. जर त्याचं हे उत्तर होतं मग चुकीचा निर्णय कुठे आम्ही घेतलेला आहे ते लिहिणं त्याच्यात.
की मला टाइम भेटत नाही, तुमच्यात मला पडायचं नाही. ज्या कॉपरेटिव्ह कोर्टाला जेव्हा आपल्या सुनावणी असतात तेव्हा हे 9 लोकांमधले कोणच उपस्थित नसतं, फक्त हे लोकच उपस्थित असतात आणि आपले पॅनलचे सपोर्टर. त्यांना काय पडलेलंच नाही. त्यांचं असं म्हणणं होतं, तू वेलोवेली यायला विकासकाची बाजू घेतो. विकासकाच्या विरोधात आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. त्यांना लोकांचं हित राखून त्यांना प्रश्न विचारलेले आहेत. त्या विकासकांनी आमची थोडा कडूपणा झालेला आहे. यांनी विकासकाच्या विरोधात आम्हाला केलं आणि स्वतः विकासकाच्या गुहेत जाऊन बसले, मांडीवरती बसले. आम्ही म्हटलं होतं तुमच्या दिवाळीमध्ये आम्हाला एकही गिफ्ट नको, कारण आपल्या स्थलांतरित लोकांचं काय मानधन बंद झालं होतं. ते भाड्या स्वरूपामध्ये जी मदत भेटायची होती ती बंद झाली होती. बायोमेट्रिक मधल्या केसेस पात्र होत नव्हत्या. तर लोकांचा गैरसमज नको म्हणून आम्ही बोललो तुमचे दिवाळीचे काही तुमचं फराळ मिळतो ते आम्हाला नाही पाहिजे. आम्ही विरोध केला, पण हे विकासकाच्या विरोधात होते. ते जाऊन विकासकाच्या कुशीत बसले, त्याच्या गुहेत बसले आणि ते स्वीकारले. मग आम्ही लोकांच्या हितात काम करतो हे चुकीचं आहे का? एक तर तुम्ही बोलायचं विकासकाची बाजू घेतो आणि विकासकाला आमच्या बाजूने चढवताय तुम्ही आणि त्याच्या कुशीत बसताय, हे किती योग्य आहे? आणि त्या विकासकालाही हे माझं सांगणं आहे की 2019 पासून इथे कार्यकारिणी निवडून आलेले आहेत ना, त्याच्यामध्ये हमेशा 3 कार्यकारी निवडून आले. एक प्रवर्तक म्हणून निवडून आले होते 1 वर्षासाठी, त्याच्यामध्ये पण फोडाफोडीचं राजकारण झालं. त्याच्यानंतर 2021 मध्ये 17 लोकांची कार्यकारिणी निवडून आली, त्याच्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं. 2023 मध्ये 18 लोकांची कार्यकारिणी आली, त्याच्यावरती फोडीचं राजकारण. मग ही फोडाफोडी करतंय कोण? कारण फोडाफोडी करून संस्थेला अपंग करून ना विकासकाचा फायदा होणार आहे, ना जे बाजूला झाले त्यांचा फायदा होणार नाही, रहिवाशांचा फायदा होणार आहे. विकासकाला योग्य असं वाटत असेल कि इनमें फोड़ाफोड़ी करके मैं मेरा काम कर लेगा. अरे विदाउट एग्रीमेंट तू काम ही नहीं कर सकता है. आता तर मला ॲग्रेसिव्ह मध्ये बोलावं लागतंय, कारण त्या बोमन साहेबाला परशी साहेबांना काय माहीत असेल या नसेल मला माहीत नाही. आता त्यांच्या अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात येत आहे की ऊपर के लेवल से मानधन बंद हो गेले आहे स्थलांतरित रहिवाशांचे. असो, जेव्हा चालू होईल तेव्हा होईल. पण जे अधिकारी इथं बसतायत आणि ज्यांना अधिकार दिलेले आहेत बोमन साहेबांनी आणि परशी चौधरी साहेबांनी, त्यांना काय गोष्टी माहिती आहेत का नाही ते पण माहित नाही. पण वेलोवेली या विकासकावर वेलोवेली काही चुकीच्या लोकांमार्फत विरोध केला गेला होता. तेव्हा ह्याच लोकांनी जे उपस्थित आहेत व आपल्या सत्यमेव पॅनलच्या सदस्यांनी ती मीटिंग मध्ये गोंधळ न व्हावा म्हणून विकासकाला या संस्थेला सहकार्य केलं होतं. मग नंतर विकासक त्यांच्याच बरोबर बसून अशा कुठल्या मीटिंगी करतो, हा मोठा प्रश्न येतो. मग माझे जे कार्यकारिणी बोलतात जिथून आपण को तोड़ मरोड़ के चलाया जा रहा है, कुछ अपने लोगों को तोड़ मरोड़ के चलाया जा रहा है, इसमें बिल्डर का क्या फायदा है? बराबर आहे ना? तुम्ही मला प्रश्न विचारता, मला तर वाटतं आमच्या कुरील हमेशा विचारतात की इसमें इनका क्या फायदा होने वाला है, आणि खरोखर विकासकाचा फायदाच नाही. हा प्रकल्प पुढे नेणार कशी? 2019 पासून ते 2024 पर्यंत असं जे तोडमतोडीचं राजकारण करून ना तुम्हाला फायदा आहे ना आम्हाला फायदा आहे. डॉक्टर आंबेडकर सोसायटीचे जे प्रकरण कोर्टात होतं, हायकोर्टात, ते निर्णयास लागून त्यांचे पदाधिकारी त्यांची कार्यकारिणी समिती निवडून आले. आंबेडकर सोसायटीचे जे सदस्य आहेत त्यांच्या पण मागण्या आमच्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये मागितलेल्या आहेत. काही लोकांचा असा आक्षेप होता की आम्ही 14-1 केलेला आहे, भूसंपादन केलेलं आहे. तो 14-1 पेपर आमच्या कार्यालयात पडलेला आहे, विकासकाकडनं मागून घेतलेला आहे. जोपर्यंत आंबेडकर सोसायटीच्या सदस्यांचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत 14-1 होणार नाही. जर आंबेडकर सोसायटीचे मात्र संस्थेची जी सोसायटी आंबेडकर सोसायटी डॉक्टर आंबेडकर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांची जी कार्यकारिणी निवडून आलेली आहे, जर ती मानली नाही तर मग तो 14-1चा प्रश्न येतो.
पण त्यांना पण संधी दिली पाहिजे ना, त्यांना पण त्यांचे प्रश्न ठेवायची संधी दिली पाहिजे. जर त्या लोकांनी नाहीच मानले तर मग तो 14-1चा प्रश्न येतो, पण तो आम्ही केलेला नाही. जर ते नाहीच मानले तर मग काय पर्याय नाही. मग भूखंड हा SRH त्यांनीच टाकलेला आहे, त्याला चालनाही त्यांनीच दिलेली आहे, मार्गही त्यांनीच दिलेला आहे, मेणबत्तीही त्यांनी पेटवलेली आहे आणि विजवायचं कामही त्यांनी केलेलं आहे. मग लोकांचा अधिकार पेटवण्यासाठी, त्याला तेवत ठेवण्यासाठी, त्यांना त्यांचा अधिकार मिळण्यासाठी मग हा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. पण त्या अगोदर विकासकाला विनंती आहे की तो आंबेडकर सोसायटीच्या कमिटी मेंबरला भेटून त्यांचे प्रश्न मार्गी काढ. आणि जर असंच कुणाच्या मनात असेल की आंबेडकर सोसायटीच्या जागेवरील डॉक्टर बाबासाहेबांच्या भूखंडाला नाव लागलेलं आहे, त्या संस्थेच्या जागेवर जी संस्था आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRH सहकारी गृहनिर्माण संस्था, ही संस्थेबरोबर जर विश्वासाने काम केलंस तर आमच्याकडनं विश्वास भेटेल. जर विश्वासघातकाने काम केलंस तर आमच्याच बापांनी जे अधिकार मिळवून दिलेत त्या अधिकारामार्फत आम्हाला तो लढा उचलावा लागेल. 3 वेळा तर आम्ही आमरण उपोषण पत्करलेलं आहे, पुकारलं होतं लोकांच्या हितासाठी व चुकीचे मार्ग न होण्यासाठी, जे चुकीचे कार्य चालू होते ते थांबवण्यासाठी आम्ही आमरण उपोषण केलेलं. त्यांना तसा निर्णयही भेटला, ती चुकीची कामं थांबली, काही चुकीची लोक आमच्यात आली ती बाजूलाही सरली. पण हे राजकारण खेळतंय कोण तेच समजत नाही. विकासक बोलतो मी नाही खेळत, आम्ही बोलतो आम्ही नाही खेळत, मग हे डिवाइड अँड रूल खेळतंय कोण हेच समजत नाही आहे. त्या जागेला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लागलेलं आहे. जो कोणी राजकारण खेळत असेल ना त्याला माझं आव्हान आहे व त्याला चॅलेंज आहे व त्याला आगाह करतोय आम्ही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे अनुयायी आहेत, आम्ही त्यांची पोरं आहोत. जर आमच्यावरती असं राजकारण करण्यात आलं, या चुकीचा मार्ग वापरण्यात आला तर बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांविरोधात जो कामकाज करेल त्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्टचा हा कायदाही लागू केलेला आहे. आमरण उपोषण हे तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या मार्फत चालत आलेलं आहे. नंतर अण्णा हजारेंनी स्वीकारलं, गांधीजींनी अगोदर स्वीकारलं. लोकांना वाटतं आम्ही अरेरावीची भाषा करून भांडणं करून लोकांचे अधिकार मिळवू. कशाला? भगतसिंग, राजगुरू, सुखदेवनी जेलमध्ये बसून भारताच्या हितासाठी व स्वतःच्या अधिकारासाठी आमरण उपोषण पुकारलं होतं. आम्ही आपल्या लोकांसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण पुकारू हे मीटिंगमध्येही सांगितलं. आणि जर अशी चुकीची कामं जर कुणाकडनं होत असतील तर आम्ही तो आमरण उपोषण पुकारणार. मी आगाह करतोय जो कोणी राजकारण केलं असेल त्याला ॲट्रॉसिटीसाठी जाणार, कारण आम्ही सर्व बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. जर आमचा जर असा चुकीचा वापर केला तर आम्हाला त्याच्यासाठी जावं लागेल. आणि तो न जाण्यासाठी मग तुम्ही विश्वासाने आमच्याकडे या, आम्ही तुमच्यावर विश्वासाने कामं करू. जर आमचा चुकीचा वापर केला, टिश्यू पेपर जर आम्हाला समजत असाल, यूज अँड थ्रो जर आम्हाला समजत असाल तर मग बाबासाहेबांचा कायदा काय आहे, ॲट्रॉसिटी काय आहे, आमरण उपोषण काय आहे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. वेळोवेळी गोड बोलून आम्हाला तेवढ्या पुरताच गप्प बसून आपलं कामकाज चालवण्यापेक्षा आमच्यावर विश्वासाने या, आम्ही पण तुमच्याबरोबर विश्वासाने येऊ. बरोबर ना? आणि हे तोडामोडीचं राजकारण सोडा. विकासाबद्दल जास्ती बोलून फायदा नाही, कारण त्यांना आपला विकास करायचा आहे, कारण तेच पैसे लावणार आहेत. तर त्यांना एकच विनंती आहे, तुम्ही आमच्यावर विश्वासाने या. आम्ही ही जी संस्था निवडून दिलेली आहे पात्र झोपडीधारकांनी, ती तुमच्यावर विश्वासाने कामं करू, पण लोकांचं हित जपून, त्यांचा अधिकार जपून, त्यांची पात्रता आणण्याचा प्रयत्न करून व ज्यांची पात्रता येणार नाही त्यांना अधिकार मिळवून देऊन आम्ही हे आमचं धोरण पार पाडणार आहोत. तुम्ही आम्हाला सहकार्य करा अशी विकासकाला आमची विनंती आहे. हा नवीन वर्ष आलेला आहे 2025चा, या नवीन वर्षात काहीतरी चांगलं काम होऊन द्या अशी विनंती आहे. पण जे इथं उपस्थित नाही त्यामधील एक जण जो लोकांना टोमणे मारत असतो, तुमचं भाडं बंद झालं, तुमचं मानधन बंद झालं, तो रहिवासी म्हणजे कोण? तर गौतम जाधव आपला.
त्याची हमेशा रट असायची हर एक मासिक सभेत की माझी पात्रता येत नाही, माझी पात्रता येत नाही, माझी पात्र म्हणजे त्याची. त्याचं एक दुकान आहे आणि एक घर आहे. ऑलरेडी त्याची 2 दुकानं पात्र आहेत. तर त्याची 2 घरं पात्र होत नाही म्हणून तो रट लावत असतो की माझी पात्रता येत नाही, तुम्ही माझ्या फायली द्या, मी माझी पात्रता आणतो. त्याला आम्ही एवढंही समजवण्यात आलं की तुझ्या पात्रतेसाठी तू एवढी धडपड करू नकोस, पात्रता सर्वांचीच येईल. आपण तर कमिटीवर पहिला आपण आपल्या रहिवाशांची पात्रता आणूया. जे बायोमेट्रिक मध्ये 304 लोक आहेत त्यांची आणूया. इमारतीमधील 148 लोक आहेत त्यांची पात्रता आणूया. स्थलांतरित लोक आहेत काही लोक, त्यांची पात्रता आणूया. 602 मधील 110 लोक आहेत त्यांची पात्रता आणूया. त्यांच्यामध्ये तुझी पण पात्रता येईल. नाही नाही, माझी पात्रता मी स्वतःच आणेन, तुम्ही मला एनओसी द्या. आम्ही त्याला एनओसी दिली. आमच्याच कुरीलला बोलण्यात आलं होतं, चंद्रबाबू संतू कुरीलला बोलण्यात आलेलं, मेरे को लगता है इन लोग मेरे को एनओसी नहीं देगा. त्यांच्या समोर आम्ही त्यांना एनओसी दिली की तुझी पात्रता येण्यास आम्हाला काय हरकत नाही. गौतम जाधव व त्यांच्या आईची पात्रता येण्यास आम्हाला काय हरकत नाही. त्यांचे जर पेपर योग्य असतील तर त्यांच्या पेपरची तपासणी करून त्यांची पात्रता देण्यात यावी. संस्थेला याच्यात काही हरकत नाही, असं एनओसी त्यांना देण्यात आलेलं आहे. पण मला ते योग्य वाटत नाही. अगोदर आपल्या रहिवाशांची कामं झाली पाहिजे, मग आपले. मग नंतर त्यांनी असा मुद्दा उचलला, अरे यार मेरे केस का, त्याच्यात जोडीदार जो त्याला चढवतोय वो 7 लाख रुपये मांग रहा है, पात्रते का. मग ते 7 लाख बिल्डरकडनं मागायला गेला की 7 लाख रुपये माझी पात्रताला. अरे बिल्डर तर तुला 7 लाख देईल तर मग इतरांना द्यायला लागेल. बिल्डरला लमसम लोकांच्या केसेस करायला योग्य पडेल की अशा एक केसेस करायला योग्य पडेल, मला तर समजत नाही. आणि विकासक पैसे देईल या त्याच्या ओळखीनी पात्रता आणेल, तो विकासकाचा प्रश्न आहे. आपल्याला काम काय आपल्या संस्थेचं की आमच्या झोपडीधारकांच्या जे पेपर असतील, जे 304 मधील रहिवासी आहेत, स्थलांतरित रहिवासी आहेत, 148 रहिवासी आहेत, त्यांची पात्रता त्यांच्या पेपरद्वारे आली पाहिजे. ही आपली मागणी आहे विकासकाकडे आणि एसआरएकडे. ते विकासकाची जबाबदारी आहे, ते आणतील. पण जर तू तुझी फाईलच स्वतःकडे घेतलेली आहेस तर तुझी जबाबदारी घेणार कोण. तुला लोकांचं काम पडलेलं नाही, तुला फक्त तुझं काम पडलेलं आहे. आपल्यात काय कमिटी सदस्यांमधलं तिथं ते ऑफिस खोललं, तिथं पहिला फाईल आपल्या कमिटी सदस्याची गेली की माझी दुकान पहिला पात्र करा, जे इथं उपस्थित नाही. हे जे इथं उपस्थित आहेत ना, हे खरे सत्यमेव जयते पॅनलचे सदस्य आहेत, जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरएस संस्थेवर लोकांच्या विश्वासाने निवडून आले. आणि ह्यांच्याच सोबत जे बाहेरून आलेले ते 9 लोकही निवडून आले. त्यांना असं वाटते की आम्ही निवडून आलो, आमच्या शिवाय मोठं कोण आहे. माझी तर अशी इच्छा आहे की एसआरएनी ही संस्थाच बरखास्त करून नवीन इलेक्शन घ्यावं. काही लोक चॅलेंज करतात की ही संस्था चुकीच्या माध्यमातून निवडून आलेली आहे, बोगस वोटिंग करून निवडून आलेले आहेत. मग दूध का दूध, पाणी का पाणी. माझी तर इच्छा आहे, सर्वांची आपली इच्छा आहे ना, घाबरतोय का आपण. आमची तर इच्छा आहे की एसआरएनी या कॉपरेटिव्ह रजिस्ट्रारनी पुन्हा इलेक्शन लावावं. मग त्याच्यामध्ये हे गेलेले 9 लोक नसतील. या 9 लोकांसोबत जे लोकांसाठी काम करतील असे 9 लोक असतील. असे विश्वासघाती लोक आम्हाला नको आहेत. वेळोवेळी आम्ही त्यांना स्वीकार केला. 2 वेळा आमच्याशी विश्वासघात करून सुद्धा त्यांचा आम्ही स्वीकार केला. त्यांना सेक्रेटरी पद दिलं तरी ते इथं राजकारण करतात. दुसऱ्याच्या रिमोट कंट्रोलवर ते चालतात. माझ्या पात्र रहिवाशांसाठी हीच विनंती आहे, बघा तुम्ही आम्हाला निवडून दिले, आम्ही तुमच्या हितात लोकांच्या हितात काम करतोय. पण अशी काही लोक आहेत ते आम्हाला काम करून देत नाहीत. आणि आम्ही कायद्याने काम करून गेलं तर काय म्हणतात की हा आम्हाला शिवी देतो, आमच्यावर जबरदस्ती करतो. मी कुणावर काय जबरदस्ती करत नाही. माझी भाषा अशी कडक आहे, ते लोकांना असं वाटतं मी रागात बोलतो. मी कायद्याच्या भाषेने चालतो आणि कायदा काय ते मला जास्ती माहिती आहे. कारण त्याचं उल्लंघन आम्हाला करता येत नाही. कारण जर त्याचं आम्ही उल्लंघन केलं तर ही संस्थाच बरखास्त होईल. आम्ही कायद्याने चाललोय. ते आम्ही 3 दिवसाच्या कार्यकालमध्ये मासिक सभा घेतलेली आहे का 2 दिवसाच्या घेतलेली आहे का 7 दिवसाच्या घेतली ते एसआरए ठरवतील ना.
पण मासिक सभा घेणेही गरजेचे असते. जे काम सेक्रेटरीचं आहे तो घ्यायलाच मागत नाही, तो ऑफिसमध्ये येतच नाही. मग अध्यक्ष करणार काय? मग स्वतःच्या जबाबदारीवर त्या उपविधीमध्ये नियम आहे, त्या नियमाचं पालन करून ही मीटिंग घेतो 135च्या नियमाप्रमाणे, आणि मासिक सभा आमची घेतो आणि ते नियम पाळून करून SRA कायदे पार पाडतो आम्ही. कारण आमच्यावर कुठले आक्षेप नको आहे. जे आमच्यापासून सोडून गेलेत आम्हाला काय फरक नाही. जे कधी निवडूनच आले नसते अशा लोकांना आम्ही स्वीकारलं, त्यांना निवडून आल्यानंतर त्यांनाही शिंग फुटले. निवडून आल्याच्या नंतर तो आमच्याकडेच बोलतोय, कुछ छिलने के लिए मांगता है और कुछ पीने के मांगता है. आता तो व्यक्ती आलेला आहे लोकांच्या हितासाठी, तो आम्हाला पियाला पण मागतोय आणि छिलायला पण मागतोय. तर आमच्या वरनं पैशाचा पाऊस पडतोय, त्याला छिलाई पण द्यायला आणि त्याला कुछ पीने के लिए. गिर रहा है क्या पैसे का बारिश? जो इनको छिलने भी देंगे और पीने भी देंगे. आणि सरळ सरळ बोलतात ते, हमको अमुक अमुक आदमी ने लाएला, ऐसे ऐसे आदमी ने लाएला है. कमिटी का जो आदमी है जो इधर उपस्थित, याच्या इथं उपस्थित नाही, त्यांनी आणलाय. तो बोलला मी बसता बस, उठता उठ, मी त्याचा मानेल. मग अशी लोक आमच्या कार्यकारिणी चुकीच्या माध्यमातून आले. माझी तर इच्छा आहे पुन्हा एकदा इलेक्शन व्हावं, मग आम्ही जिंकूया हारू पण लोकांच्या हितासाठी काम करू. ते दूध का दूध, पाणी तर पाणी, माहिती पडेल ना वापस कोण निवडून येते. बोगस वोटिंग झाले काय, सोडून गेले त्यांच्या जीवावर. यांचं असं म्हणणं आहे की यांच्या जीवावर आम्ही निवडून आलं. माझ्या पात्र सभासदांना ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांना आम्हाला विचारायचं आहे की कविता चव्हाण, अमर चाफे, पोस्त्याव डिसोजा, जावेद शेख, गौतम जाधव यांच्या मुलं तुम्ही आम्हाला निवडून दिलेत का? सरफुद्दीन शेख मुलं तुम्ही आम्हाला निवडून दिलेत का? का आमच्या मुलं तुम्ही त्यांना निवडून दिले? माझ्या पात्र सभासदांना विचारणं आहे. माझ्या पात्र सभासदांना हे विचारणं तर आहेच, पण माझा तेवढाच आमच्या लोकांचा विश्वास आहे, जर पुढे भविष्यात कधी निवडणूक झाली SRAची ना, तर ते पात्र सभासद योग्य लोकांनाच निवडून देतील. पण याच्यामध्ये जे बाजूला पडलेत ना त्यांना नंतर थारा नाही. मग त्याच्यात जे लोकांची कामं करतील अशा लोकांना आम्ही घेऊन लोकांच्या हितार्थ पुढे जाऊ. आम्ही विकासकाबरोबर सतत लोकांच्या हितात काम करू. विकासकालाही विनंती आता याच्यामध्ये अगोदर केलेलीच आहे, पुन्हा एकदा करतो. बाबा 2025 आलेला आहे, जर तू योग्यरित्या विश्वासाने जर आमच्याबरोबर आलास तर आम्ही पण तुझ्यावर विश्वासाने कामं करू. नाही तर आम्हालाही SRAला कळवा लागेल की 2019 पासून विकासकाकडून काहीच कामं होत नाही. आणि जर मग SRA कडनं काय निर्णय घेण्यात आला तर विकासकाला सांगतो त्याचे भार तुला भोगावे लागतील. तर हा 2025 आलेला आहे. विकासाला काला सांगतोय, त्याच्या प्रतिनिधींना सांगतो ज्यांना अधिकार दिलेले आहेत की जर तुम्ही आमच्याबरोबर विश्वास पात्राने चाललात तर आम्ही पण तुमच्याबरोबर विश्वास पात्राने चालून लोकांच्या हितामध्ये काम करू. जर अशा चुकीच्या मार्गाने जर तुम्ही तोडत मोडत असाल, लोकांना तोडत मोडत असाल, या एजंट लोकांना पैदा करून तुम्हाला असं वाटत की मी हा भूखंड प्रकल्प करेल, तर नाही. आमचे रहिवासी शाणे झालेले आहेत, त्यांच्याबरोबर वेलोवेली अत्याचार झालेले आहेत. अशा एजंट लोकांवर त्यांचा भरोसा नाही आहे. ते का येत नाही? फक्त 85 फाईली आपल्याकडे आल्या 304 मध्ये. त्याचं कारण असं आहे, त्या 85 फाईलमध्ये अगोदर काय पात्रताच नाही आलेली आहे. जर विकासकांनी या संस्थेबरोबर सोबत राहून खांद्याला खांदा देऊन लोकांची जर पात्रता आणली ना, तर सतत चालून फायली येऊन बाकीच्या लोकांच्या पण 304 मधील इतर लोकांच्या पण फायली येतील, 602 मधील 110 लोकांच्या फायली येतील, बिल्डिंग मधले 148 लोकांच्या फायली येतील, स्थलांतरित लोकांच्या पण फायली येतील. त्या येत का नाही? तर आपल्या चुकीमुळे विकासक कुठेतरी मागे पडतोय. या संस्थेने 2019 पासून वेलोवेली या विकास प्रकल्पासाठी वेलोवेली कार्य करून ज्या गोष्टी लागतात, ज्या घडामोडी लागतात त्या आणून ठेवलेल्या आहेत. ताटात असं वाढून ठेवलेलं आहे, पण ते खाता येत नाही. जर विकासकांनी संस्थेच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लोकांची पात्रता आणली ना, तर लोक चालून आणि धावून येतील आणि या प्रकल्पाला दिशा मिळेल. लोक स्वतःहून आपली घरं तुम्हाला देतील आणि शिफ्टिंग मागतील. पण जर तुम्ही कुणाची पात्रता आणत नसाल तर लोक कशी तयार होतील? हा मेन उद्देश आहे.
बाकी तुम्ही किती एजंट पैदा करा, किती एजंट लोकांना लावा, एक घर तुम्ही खाली करू शकणार नाही. आणि जर चुकीच्या मार्गाने जर खाली झाला आणि कुठल्याही रहिवाशांवरती अत्याचार झाला तर मग मात्र ही संस्था गप बसणार नाही. या संस्थेच्या माध्यमातून मी स्वतः अध्यक्ष सांगतोय तुम्हाला की मी आमरण उपोषण पुकारणार. माझ्या उपस्थित संस्थेची एकच मागणी आहे, आपण ॲट्रॉसिटीसाठी जाऊया, पण ॲट्रॉसिटी जायच्या अगोदर मी आमरण उपोषण पुकारणार. जर माझं काय जीवाचं बरं वाईट झालं तर ती ॲट्रॉसिटी तर लागू होणारच, बरोबर ना. पण मला नाही वाटत माझं बरं वाईट होईल. 3 वेळा आमरण उपोषण पुकारले, तशी विल पॉवर मजबूत आहे. अजून 4-5 दिवस बिना जेवण पाण्याचा राहू शकतो. सतत दुसरेही लोक रहिवासी सदस्य जे पॅनलचे आहेत तेही मला सहकार्य करतील, तेही मला जॉईन होतील. आणि हे 2025ची सत्यता आहे. सांगतोय मी की तुम्ही विश्वासाने पुढे या, आम्ही तुमच्यावर विश्वासाने येऊन लोकांच्या हितात काम करूया. लोकांची पात्रता आणा, बघा लोक तुमच्याकडे येतील का नाही. त्याशी काय बोलायचं नाही. कुणाला माझ्या खोट्या तक्रारी करायच्या असतील करा, मला काय फरक नाही. मी जर तुम्हाला शिव्या देत असेल या काय देत असेल, हा जो कॅमेरा आहे तो सांगाल, आमच्याकडे त्याची व्हिडिओ क्लिप आहे, त्याचे फोटो आम्ही त्याची व्हिडिओ क्लिप पोलीस स्टेशननी या बावनकुळे मॅडमने मागितलं की आम्ही देऊ करू. समजलं. तुम्ही किती माझ्या खोट्या तक्रारी करा, मला काय फरक नाही. जर मी उपविधी 1960चे नियम जर तोडले असतील, शासनाचे नियम तोडले असतील तर हे सारे माझ्यावरती कारवाई करून मला अध्यक्ष पदापासून बाहेर काढतील. त्याचा स्वीकार करायला मी तयार आहे. पण तुम्ही स्वीकार करा ना की तुम्ही उल्लंघन केलेलं आहे. जर एसआरएचा आदेश आला तर तो मला पाळायचा आहे. जर एसआरएने आदेश नाही दिला तर आम्ही सर्व स्वीकारू तुम्हाला. मग हा चुकीचा निर्णय कसा? जेव्हा तुम्हाला विचारलं आम्ही आमचं उत्तर एसआरएला देऊ, तुम्ही हॉट डेला मीटिंग घेता. एक जण बोलतो मैं तुम लोग के बीच में गिरूंगा नहीं, मेरे को तुम्हारे सोसायटी से कोई लेना देना नाही. माझा आता निर्णय झालेला आहे, मग तुम्हाला दुःख काय जर तुम्ही टाइमच देऊ शकत नाही. आणि सचिव हे वेळोवेळी मला बोलतात, सचिव जर अशी कामं करत असेल तर त्याच्यावरती अविश्वासाचा ठराव घ्या. पण तो आपलाच समाज बांधव आहे. आम्ही बोलतो जाऊन दे, आपण लोकांच्या विश्वासाने त्याला इथं घेतलेला आहे, तो येईल उद्या मार्गावर येईल. आम्ही त्याच्यावर अविश्वासाचा ठराव घेत नाही. तो वेळोवेळी या संस्थेच्या कार्यालयामध्ये ॲबसेंटच आहेत, गैरहजरच आहेत. फक्त महिन्याच्या मिटिंगला येतात आणि त्यांचे काही ना काही एक मुद्दे असतात, जे दुसऱ्या कुणाचे मुद्दे त्यांच्या डोक्यात टाकलेले असतात नाही ते येऊन आमच्याकडे बघतात. ते रिमोटवर चालतात. जे काय ते बोलतोय. आणि अशा याच्यात ही संस्था बरखास्त होत असेल तर मान्य आहे आम्हाला. नव्याने इलेक्शन होईल, त्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. जर नाही झालं तर आम्ही 5 वर्ष काम करणारच आहोत. जे एसआरएचे नियम तोडतील त्याच्या वेळी आम्ही पाठपुरावा एसआरए वर करत आहोत. एसआरए आपले काही आदेश देतीलच. त्याच्यात तुम्ही मला सांगून काय फायदा नाही. त्या मी तुमच्यावर कुठलेही अधिकार जतवायला काय मी मोठा अधिकारी नाही आहे. एक अध्यक्ष आहे, त्यांनी त्या नियमाचं पालन करायचं आहे. 1960च्या उपविधीप्रमाणे ते मी पालन करतोय. माझे एक कार्यकारी इथे उपस्थित आहेत, ते पालन करतात. वेळोवेळी हे सतत असतात. आमच्या चंद्रबाबू कुरीललाही दिवाळीच्या याच्यामध्ये त्या डेंग्यू झालेला, ते बिचारे विरारला त्यांच्या भावाकडे राहिला होते. त्यांचा इलाज चालला होता. जेव्हा इथं आले ते दिवाळीत, त्यांनाही जे इथनं निघून गेले ते बोलतात अरे चलो तुमको भी हम बॉक्स भी देता है और कुछ मानधन भी देता है. अरे तुम्ही बॉक्ससाठी आला. त्यांना चीड आली चंद्रबाबू कुरीलला, मला मैं बीमार है, मेरे को ये सब बात मत करो. आणि त्यांनी मध्यंतरी मीटिंग मध्ये पण बोललेले आहे. त्यांना पकडून कधी कधी बोलतात अरे यार बिल्डर के पास से कोई भाड़ा ही नहीं मिलता है, अपना भाड़ा नाही मानधनी नाही मिळत तर आम्ही कशी कामं करणार. काय तुम्ही काय निवडणुकीत निवडून यायला विचार केला होता का? निवडून आल्याच्या नंतर भरमसाठ पैसा उचलू आणि दर महिना मानधन उचलू. मग असं होतं तर याचंच नव्हतं ना. जर तुम्हाला लोकांची कामच करायची नव्हती तर मग याचं नव्हतं. आल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्यांसारखेच झालात. तुम्हाला मानधन पाहिजे, तुम्हाला भरमसाठ पैसा पाहिजे. एसआरए प्रकल्प आला म्हणजे भरमसाठ पैसा आहे, पण तो भरमसाठ पैसा घेतला तर आपल्याच रहिवाशांचे हात आणि पाय आपण कापून टाकू. त्यांना त्यांची घरं नाही भेटणार, लोकांची पात्रता येणार नाही, कारण तुम्हाला भरमसाठ दिला असेल. तर पात्र सदस्यांनो मी तुम्हाला एकच विनंती करतो, तुम्ही आम्हाला जे विश्वासाने निवडून दिलेलं आहे, आम्ही असं कुठल्या भरमसाठ पैशाला बली पडणार नाही, या कुठल्याही आमिषाला बली पडणार नाही. आम्ही तुमच्या हितात काम करू. हे जे विरोधक झालेले आहेत ना, कारण त्यांना महिन्याचं मानधन भेटत नाही, त्याला भरमसाठ मानधन भेटत नाही.
कारण वेळोवेळी ते कुरीलला विचारतात, विकासाबरोबर मीटिंग असते तेव्हा पेट्रोलच्या मागणी करतात, आपली मासिक सभा असते तेव्हा पेट्रोलची मागणी करतात. पेट्रोल म्हणजे मानधन, महिन्याचं मानधन, आणि ते मी देऊ शकत नाही. कारण मी विकासकाकडे जाऊन अध्यक्ष नात्याने हे बोलू का, माझ्या लोकांना दर महिना पगार चालू कर, त्यांना भरमसाठ पैसा दे, आणि माझ्याच रहिवाशांच्या भूखंडावर ईशांशी 14 अबं ईशांशी 15 अबं या भूखंडावर रहिवाशांचे पाय आणि हात कापून टाक आणि त्याला लावारिस कर, हे या लोकांना पाहिजे. इथं उपस्थित नाही. स्वतःची पात्रता पाहिजे, एकाला फ्रीलायझिंग पात्रतेची कामं पाहिजे, कुणाला आपलं दुकान पात्र करून पाहिजे. माझं स्वतःचं दुकान वगळण्यात आलेलं आहे, ठीक आहे, ते इतर लोकांचं वगळलंय, माझंही वगळलेलं आहे. आम्ही चुकीचे पेपर लावून माझी पात्रता आणू? वगळले तर वगळले, बात तो बात. तर माझ्या भूखंडावरील सर्व 304 रहिवासी ज्यांच्या बायोमेट्रिक मध्ये त्यांची नोंद झालेली आहे, त्यांच्या घराची नोंद झाली, तुमचे 1/1/2000 व 1/1/2011 प्रमाणे तुमची पात्रता येणारच जर तुमचे पेपर असतील. आणि त्याच्यासाठी वेळोवेळी आम्ही विकासावर पाठपुरावा करून तुमची पात्रता आणण्यास समर्थ आहोत. आणि विकासकालाही विनंती आहे की तू बी आमच्या खांद्याला खांदा देऊन विश्वासाने या लोकांची कामं कर. तर असे तोडत मोडत त्यांच्याशी मीटिंग घेऊन जर तू पुढे जाशील तर तू कधीच जाऊ शकणार नाही. कारण अधिकाराने आणि SRAच्या नियमाने एक तू विकासक कीस्टोन रिअल्टर्स लिमिटेड तू निवडून आलेला आहेस, तू लाभलेला आहेस या भूखंडाला. आणि इथं उपस्थित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA सहकारी गृहनिर्माण त्याचा रजिस्टर क्रमांक आहे नोंदणी क्रमांक MUM SRA HSG TC 13059 सन 2020 मध्ये जी संस्था आपली रजिस्टर झाली, हे दोनच पात्र आहेत, अधिकार पात्र आहेत लोकांच्या कार्यासाठी. जर ते ह्या संघटनेशी त्या संघटनेशी जर मीटिंग घेशील ना तर तू कधीच पुढे जाणार नाही. त्या अनऑथराइज लोकांबरोबर जर तू मीटिंग घेतलीस तर लोकांची कामं तू पुढे नेऊ शकणार नाही. हे दोनच घटक आहेत, एक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था, त्याचे निवडून आलेले व्यवस्थापक कार्यकारिणी समिती सदस्य व या प्रकल्पाला लाभलेले नवीन विकासक कीस्टोन रिअल्टर्स लिमिटेड रुस्तमजी, हे दोन पात्र आहेत. जर तुझी आणि आमचे म्हणणे एक झाले, तुझे विचार आणि आमचे विचार एक झाले तर लोकांचं योग्य भलं होईल, त्याच्यानंतर काहीच नाही. नाही तर 2019 पासून आतापर्यंत काय कार्य झाले त्याचे आम्हाला पाठपुरावा SRAशी करायला लागेल, मग इलाज नसणार आमचा. आंबेडकर सोसायटीच्या लवकरात लवकर मिटिंग घे, त्यांचे प्रश्न मार्गी काढ. जर नसेल मानेत तर मग SRAच्या कायद्याने आम्ही पण जायला तयार आहोत. लोकांचे हित जप, लोकांचा अधिकार दे, त्यांना त्यांचे घरं पात्र करून दे, ज्यांची नाही होणार त्यांना चांगल्या प्रकारात त्यांचं मानधन दे, सेटलमेंट कर आणि या भूखंडाचा प्रकल्प लवकरात लवकर पार पाड, अशी आमची विकासक कीस्टोन रिअल्टर्स लिमिटेड रुस्तमजी, त्यांचे मालक बोमन इराणी साहेब, त्यांचे मालक हर्षी चौधरी साहेब, त्यांचे अधिकारी जे इथे नेमलेले आहेत CEO हरचंद्रा साहेब, त्यांचे प्रकल्प प्रमुख नितीन गुजर साहेब, यांना आमची विनंती आहे. जर तुम्ही विश्वासाने लोकांसाठी कामं कराल आमच्या संस्थेसोबत तर लोकांचं हित राखता येईल आपल्याला. अन्यथा कायद्याने आपल्या दोघांनाही त्रास आहे, जास्ती करून तुम्हाला त्रास आहे, याची नोंद घ्यावी. माझ्या सर्व पात्र सभासदांना, भूखंडावरील सर्व रहिवाशांना पुन्हा एकदा 2025च्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जय शंभूराय, जय भीमराय, नमो बुद्धाय, जय भारत.